मोठ्या प्रचंड गारपिटीचा पाऊस या परिसरात झाला आणि बघता बघता होत्याच नव्हतं झालं. ज्या दिवशी हा गारपिटीचा पाऊस होत होता त्या दिवशी द्राक्ष उत्पादक शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी नवे नवे अवघा जमिनीची कुळव करणारा सबंध कुणबी चिंतेत होता. एकमेकाला विचारत होता कुठे काय झालं, कुठे काय झालं. सोशल मीडियाच्या आधारे संपूर्ण जिल्हाभर नव्हे राज्यभर न्यूज चॅनल्सवर बातमी चालत होती. कुणीतरी काहीतरी खाली कमेंट्स करत होता. परंतु ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी सगळेच जण शेतकऱ्याच्या बांधावर गेले आणि थक्क करणारं दृश्य चांदोड तालुक्याच्या पूर्व आणि पश्चिम भागात पाहायला मिळालं. ज्यावेळेस प्रातिनिधिक स्वरूपात एक नाव मी इथे घेतो भाऊ. सुभाषप्पा भोकनळ ही व्यक्ती एकदम सरळ व्यक्ती, परंतु त्यांचा एक फोन आला. संध्याकाळचे 6-6:30 वाजले होते. मी त्यांच्यापेक्षा वयानं फार लहान, पण त्यांनी ज्या पद्धतीनं बोललं, हा उभारी देणारा मनुष्य, हा दुसऱ्याच्या मनामध्ये नैराश्य बाजूला करून दुसऱ्याच्या मनामध्ये चैतन्य निर्माण करणारा मनुष्य ज्यावेळेस फोनवरती बोलत होता, गणेश भाऊ काहीतरी आधार द्या ना, त्यावेळेस मन हेलावत होतं. आणि त्या हेलावणाऱ्या मनाला, आधार मागणाऱ्या मनुष्याला मी काय आधार देऊ शकतो ह्याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. आणि ते उत्तर शोधण्यासाठी म्हणून भाऊ हा सगळा परिपाठ उभा करण्याचा प्रयत्न करतोय. द्राक्षाच्या पिकाचं किती नुकसान व्हावं याला मर्यादा नव्हती, आणि त्या पिकाचं नुकसान शब्दात मांडून देखील त्या ठिकाणून येणारा परतावा हा सोपा नाहीये, हा परतावाच नाहीये. मात्र ज्याच्या बांधावर गेलो त्याचा फोटो काढून स्टेटस ठेवण्याची हिंमत माझ्यात नाहीच आहे, कधी नाहीच राहणार. कधी स्टेटस ठेवण्याची वेळच येऊ नये. आणि तो हा सगळा परिपाठ या परिषदेच्या निमित्तानं मांडावा असं मनोमन वाटलं. अनेक त्या ठिकाणी भावना आपल्यापर्यंत आल्या आहे. त्या मी कोणापर्यंत पोहोचू, मी तरी कोणाचा अनुयायी आहे. माझ्या त्या ठिकाणी असलेल्या विचारगुरूंना या भावना सांगाव्यात, कशा सांगाव्यात. एकट्यानं सांगितल्या तर त्याची गांभीर्यता, दाहकता ती पटेल की नाही. म्हणून भाऊ हा द्राक्ष आणि कांदा परिसंवाद तुमच्या पुढं ठेवण्याचा प्रयत्न करतोय. या द्राक्ष आणि कांदा परिसंवाद परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय बाबू किसन शेळके, कैलासवासी शहीद राजेंद्र किसन शेळके यांचे थोरले बंधू, व्यासपीठावर मंचकावर उपस्थित असलेले आदरणीय वंदनीय बच्चूभाऊ कडू, जे नाव नुसतं कार्यालयात सांगावं आणि समोरच्या शेतकऱ्याला रोहित्र मिळावं, हे नाव नुसतं कार्यालयात सांगावं आणि अंध अपंग बांधवाला संजय गांधी निराधार हा शब्द आधार म्हणून लागावा. हे नाव कुठल्याही शोषित पीडित व्यक्तीनं एखाद्या सरकारी कार्यालयाच्या उंबऱ्यावर सांगावं. आणि त्या सरकारी कार्यालयाचा उंबरा जो त्याच्याकडे बघत नाही, तोच उंबरा मोठा आशेनं हातानं त्या ठिकाणी त्याच्या पाठीवर हात फिरून त्याला आधार देण्याचा प्रयत्न करतो. इतकं मोठं हे नाव. फक्त फरक एवढाच आहे, ते लहान्यासाठी काम करतं, मोठ्यासाठी काम करत नाही. आदरणीय बच्चू, व्यासपीठावरती असलेले आमचे येवला तालुक्याचे तालुकाध्यक्ष आदरणीय हरिभाऊ महाजन, येवला तालुक्याच्या जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अमोलजी फरताळे, सटाण्याचे अध्यक्ष गणेशजी काकुळते, मालेगावचे अध्यक्ष जे खाली बसले त्यांचं नाव पुकारलं भूषणजी बच्चाव, कळवणचे अध्यक्ष सन्माननीय सुभाषजी पगार, याचबरोबर या आमच्या सगळ्या निफाडचे युवा अध्यक्ष दत्ताभाऊ आरोटे, जयजी जगताप, सर्व व्यासपीठावरची मंडळी, सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही, परंतु श्यामभाऊ गोसावी, मला ऐकायचे भाऊ नाही. भाऊ, या द्राक्ष उत्पादक प्रदेशात आपण आहोत. हे गाव म्हणजे मोठं कष्टाचं अवलिया गाव आहे. मी कष्टाचं यासाठी म्हटलो, जर त्यांना मी म्हटलो आपल्याला नाशिकला जायचंय तर पिंटू नानाने सांगावं तुमचं नाशिकला काय काम आहे ते उरकून या, सायंकाळी आम्हाला भेटा. कारण आज वातावरणाचा बदल असं सांगतो की आम्हाला दुपारी आज कुठल्याही पद्धतीमध्ये द्राक्ष बागेवर फवारणी घ्यावा लागेल. याला कामातला राम शोधणारी या गावातली मंडळी माझ्यासाठी सहकारी लाभली. ही माझ्यासाठी सगळ्यात जमेची बाजू. ज्या वेळेस म्हणून द्राक्षाचा प्रश्न पुढे येतो, द्राक्षात सगळ्यात महत्वाची बाजू आहे भाऊ याचा इन्स्टॉलेशनचा खर्च. जर आज आपण बँकांमध्ये कर्ज मागायला गेलो तर बँकांचं 1,20,000 रुपयाचं एकरी कर्जाचा पुरवठा करणारं एकमेव पीक जर कुठलं असेल तर ते द्राक्ष आहे. ज्या कर्जाचा पुरवठा द्राक्षासाठी 1,20,000 रुपये एकरीनं करतं
त्याच द्राक्ष बागेला खर्च आहे इन्स्टॉलेशनचा 6 ते 7 लाख रुपयाचा, इन्स्टॉलेशनचा, बाग उभी करण्याचा. तिथून पुढे मॅच्युअर्ड होण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी लागल्यानंतर त्या बागेला एकरी दरवर्षी 3 लाख रुपये कमीत कमी खर्च आहे. त्यात एक्सपोर्टचा प्लॉट वेगळा, डोमेस्टिकचा वेगळा, म्हणजे अवशेष मुक्त बाग वेगळी आणि आपल्या भारतीय बाजारपेठेत किंवा देशांतर्गत विकणाऱ्या बाजारपेठेत लागणारी बाग वेगळी. आता ह्याचं ज्या वेळेस नुकसान होतं, नुकसान कुठल्या कुठल्या पद्धतीचं होतं भाऊ? पहिलं नुकसान होतं त्याचं हवामानाधारित नुकसान, म्हणजे साधं दवाचं प्रमाण जरी वाढलं ना भाऊ, याचं कुजीचं प्रचंड प्रमाण होतं. ज्या ठिकाणी गारपीट झाली त्या ठिकाणच्या शेतकऱ्याचा पंचनामा होऊन कदाचित रेकॉर्डवर आलं, पण त्याच्या आजूबाजूच्या 20-25 किलोमीटरच्या रेडियस मध्ये, त्याच्या आजूबाजूच्या एकंदरीत रेडियस मध्ये कूज आत्ता व्हायला लागली आहे. इतकं भयंकर सेन्सेशन असलेलं हे पीक आहे. या संवेदनात्मक पिकाच्या बाबतीत जर योग्य वेळी शासनाच्या कडून विचार नाही केला गेला तर ज्यांच्या दारात लक्ष्मी पाणी भरते ना, त्यांच्या दारात कुठून तरी आपल्यासारखंच पूर्व भागासारखं कंगालपणा आल्याशिवाय राहणार नाही. सावध होण्याची गरज आहे, अगदी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा. आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी म्हणून आपल्या भागाचा लौकिक म्हणजे राज्याचा लौकिक वाढवणाऱ्या त्या प्रदेशाला सरकारनं सुद्धा योग्य वेळी योग्य ठिकाणी संरक्षण देणं गरजेचं आहे. आता मग संरक्षण काय हवंय भाऊ? जर ज्या पिकाचा इन्स्टॉलेशनचा खर्च 6 लाख रुपये आहे, ज्या पिकाचा एका हंगामाचा खर्च उभं राहिल्यानंतर वार्षिक 3 लाख रुपये कमीत कमी आहे, जास्तीत जास्त किती होऊ शकतो हंगामानुसार वेगळा आहे, अर्ली आणि लेटचा वेगळा असू शकतो. त्या पिकाला कायदेशीर संरक्षण, सरकारी संरक्षण मात्र एकरी 14,000 रुपयाचं आहे. ही बाब सगळ्यात मोठी अधोरेखित करणारी. आज ज्यावेळेस गारपीट झालेल्या सुभाषाप्पाचा फोन येतो, अनेक सुभाषाप्पा तालुक्यात आहेत, जिल्ह्यात आहे, राज्यात आहे, जेव्हा त्यांचा फोन येतो त्या फोनला उत्तर काय देऊ? थांबा आप्पा, मी तुमच्या बागेचा पंचनामा करून सरकार दरबारी तुमच्या मदतीसाठी त्या ठिकाणी मी काहीतरी पाठपुरावा करतो. मग जर तो पाठपुरावा मी 14,000 रुपये करत असेल तर सगळ्यात मोठी थट्टा मी त्या सुभाषप्पांची करतोय. ही व्यवस्था करते, हे सरकार करते, हे धोरण करते. हे धोरण बदलवण्यासाठी भाऊ विधानसभेत एकमेव आवाज आहे आशेनं उठणारा, ते म्हणजे बच्चूभाऊ कडू. पीक नाही, फळबागांसाठी जी मदत आपण त्या ठिकाणी जाहीर करतो ती 37,000 रुपये हेक्टरी आहे. तो शब्द बदलला गेला पाहिजे भाऊ. हेक्टरी शेतकरी राहिला तरी कुठे? तुकड्या तुकड्यात विभागून तो एकरात आलाय. मग तो एकरातला शेतकरी आहे ना, त्याला एकरी मदत करा. आणि एकरी किमान 3 लाख रुपये खर्च ज्याचा झालेला आहे, त्याचं जर 100% नुकसान झालेलं आहे तर त्याला होणारं उत्पन्न म्हणजे अदमासे एकरी 7 ते 10 लाख, एक्सपोर्टचा असला तर 15 लाखाचं उत्पन्न होणारा प्लॉट. जर 3 लाख रुपये फवारणीचा खर्च होऊन त्याला आपण एकरी 14 लाखाची मदत करणार असाल तर ती मदत आम्ही स्वीकारणार नाही. हा पहिला या परिषदेचा ठराव. नाही स्वीकारणार आम्ही ती मदत. शासनाला कळालं पाहिजे. का म्हणून थट्टा आणि मस्करी पुन्हा रकानेच्या रकाने भरून येणार की नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्याला गारपीटग्रस्त द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला त्या ठिकाणी अमुक अमुक कोटीची मदत केली, अमुक अमुक कोटीमध्ये त्या द्राक्ष बागाचं नुकसान किती झालं? हा दुसरा ठराव. या नुकसान आणि मिळणाऱ्या मोबदल्यांचे ठराव भाऊ विधानसभेत तुम्हीच गाजवू शकता. केंद्र शासनापर्यंत जाण्यासाठी मात्र आपल्याला आंदोलनाचाच मार्ग आहे, हे मला ठाऊक आहे. कारण भाऊ म्हणजे त्यांच्या दृष्टीनं न्यूशन्स व्हॅल्यू, तुमच्या गोरगरिबांचे प्रश्न मांडणाऱ्या भाऊंना ते उपद्रव मूल्य म्हणून समजतात, जे मला चांदवड तालुक्यात समजतात. हे लक्षात घेतलं पाहिजे. तुमची बाजू मांडता मांडता एकटे पडतात भाऊ. संबंधित त्या ठिकाणी असलेला तो विधानसभेतला एकंदरीत माहोल तुम्ही बघा. ज्यावेळेस तुमची बाजू मांडत असतात त्यावेळेस एका तरी बाकावर सपोर्ट म्हणून अशी थाप पडते. पण ज्या वेळेस तुम्ही राम मंदिराचा मुद्दा उठवला असेल, ज्यावेळेस तुम्ही धर्माचा मुद्दा उचलला असेल, बाका अशी दाट वाजतात, एकदम दाट. बोलणाऱ्याचं बोलणं थांबतं पण वाजणाऱ्याचा बाक बंद होत नाही. ही वस्तुस्थिती तुम्हाला लक्षात घेतली पाहिजे भाऊ. वारंवार प्रत्येक सभेत, प्रत्येक चिंतनात, प्रत्येक वेळेस एकच गोष्ट बोलतात, ज्या देशात सेवा आहे ना तो देश जिवंत राहील. ज्या माणसात सेवा आहे ना तो माणूस जिवंत राहील. देशातला माणूस आणि देश जिवंत ठेवायचा असेल तर सेवाभाव जिवंत राहायला पाहिजे. जो देशाची सेवा करतो त्या कुणब्याची थट्टा होते आणि त्या थट्टेपायी त्या ठिकाणी समर्थनार्थी एकही बाक वाजत नाही. हे तुम्हाला कळायला हवं मित्रांनो, हे तुम्हाला कळायला हवं. वाजणारी बाकं वाढली पाहिजे. तुमचा मुद्दा विधानसभेत उचलल्यावर ती बाकं वाढवण्याची मात्र क्षमता बच्चू भाऊ मध्ये नाहीये, ती क्षमता तुमच्यामध्ये आहे.
त्या बाकांकडून काम करून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. सरदार म्हणून निवडायला आपल्याला त्यांना काहीच हरकत नाही. बच्चूभाऊ धनगर होते का? भांड्यावाला भांडे घासणाऱ्याची अवस्था मांडताना त्या ठिकाणी भांडे घासण्याची वेळ भाऊवर आली का? पण एवढा दृढ आणि सूक्ष्म विचार करणारं दुसरं नेतृत्व जर या देशामध्ये असतं ना, तर ही वेळच आली नसती. या कांदा परिषदा, द्राक्ष परिषदा भरवण्याची वेळच आली नसती. हे एक महत्वाची बाजू. दुसरा मुद्दा आहे कांदा विषयाचा. भाऊ, आम्ही सगळे कांदा उत्पादक शेतकरी. आमच्या फिरपेचा एकच म्हणजे मानाचा तुरा असेल ते वडनेर भैरव. आमच्यासाठी भूषण आहे ते वडनेर भैरव. पण थोडं तिकडे पूर्वेला गेलं ना भाऊ, अक्षरशः भिकेचे डोहाळे लागलेला तालुका दिसतो. काय आहे त्या तालुक्यामध्ये? 2 एकर 4 एकर कांदे लावणारा शेतकरी मोठ्या आशेनं, त्या दिवशी 7 डिसेंबर होता, सगळ्यांची कांदे काढून पडली होती, गारपीट झालेली होती, पाऊस झालेला होता, कोणी वाळवत होतं, कोणी त्या ठिकाणी वाळलेले कांदे ज्याच्याकडे सोय होती तो त्या ठिकाणी कॅरेटमध्ये लोड करून ठेवलेले होते. उद्या सकाळच्या, हा लाल कांदा आहे, रात्री ठेवला तर दुसऱ्या दिवशी त्याला डीर दिसतात, डीर दिसले तर त्याचे 200-500 रुपये मार्केटमध्ये कमी होतात. ज्या दिवशी 7 डिसेंबरला त्या शेतकऱ्यानं ओला असलेला कांदा वाळवला असेल, कुणी फॅन लावला, कुणी त्या ठिकाणी काय सोय लावली, पण तो कांदा वाळवण्याचा प्रयत्न केला तातडीनं बाजारपेठ गाठण्यासाठी म्हणून त्यानं ट्रॅक्टरमध्ये भरून ठेवला. 8 डिसेंबरला ज्या वेळेस तो बाजार समित्यात गेला त्यावेळेस तिथला व्यापारी म्हणू लागला 800 रुपये क्विंटल, 40 रुपये, 40 म्हणजे 4000 रुपये क्विंटल ज्या ठिकाणी बाजार जात होते, 40 रुपये किलोने बाजार जात होते, आणि तो 8 रुपये किलो पुकारू लागल्यावरती शेजारचा त्याच्याकडे बघू लागला, तो ह्याच्याकडे बघू लागला. फोननं बातम्या फिरल्या गेल्या आणि कळता कळता कळालं की केंद्र सरकारचं एक नोटिफिकेशन शेतकऱ्यासाठी गारपिटीपेक्षा मोठी काळरात्र ठरली आणि त्या गारपिटीपेक्षा जास्त नुकसान आमच्या त्या निर्यात बंदीच्या धोरणाने केलं. का म्हणून निर्यात बंदी केली याची कारण मीमांसा कळायला तयार नाही. कुठल्या चॅनलवर दिसत नव्हतं कांदा महाग झाला, कुठल्या पेपरात दिसत नव्हतं कांदा महाग झाला, कुठला पुढारी, कुठली पार्टी ओरडत नव्हती कांदा महाग झाला. मग असं काय घडलं? असा कुठला रिपोर्ट गेला म्हणून रातोरात 100% कांद्याची निर्यात बंदी झाली आणि 40 रुपयाने विकला जाणारा माझ्या शेतकऱ्याचा कांदा 8 रुपये क्विंटलला पुकारला. 8 रुपये क्विंटलला पुकारल्यानंतर त्याच्या मनातले सगळे भाव मेले, चेहऱ्यावरची सुकून मेला, सहानुभूतीनं तो कोणाकडे तरी बघू लागला, आशाभूत नजरेनं बघू लागला आणि त्या ठिकाणी आंदोलन होऊ लागले. आंदोलन झाल्यानंतर त्याच रस्त्यावरती, चांदोडला रस्ता अडवल्यानंतर 1 किलोमीटरवरती अडकलेला मुकुंद निंबाळकर म्हणतो, गणेश मला जायचंय, तुमचं आंदोलन आवरलं का? कोण केली तुमची निर्यात बंदी? गणेश निंबाळकरच्या वावरातला कांदा स्वस्त जावा, बाजारपेठेत त्याचे व्हॅल्यू वाढू नये म्हणून केंद्र सरकारनं निर्यात बंदी केली आणि त्याचाच सक्का चुलत भाऊ नाशिकवरून येतोय, 1 किलोमीटरवरती अडकलेला आहे, त्याला कुठेतरी घाईनं जायचंय, तो फोन करतोय, गणेश तुमचं आंदोलन आवरलं की नाही, मला पुढे जायचंय, त्याचा दोष काय, त्यानं काय केलं होतं तुम्ही, त्याची त्या ठिकाणी अडवणूक केली. अडवणूक ज्यांची करायला पाहिजे ना त्यांच्या दारी जाण्यासाठी मात्र 800 पोरं माझ्या सोबत आली. 800 पोरं. हे सगळ्यात महत्वाचं दुर्दैव आहे का आपल्या तालुक्यातून सलग 20,000 लोक पायी चालावं, इकडून तुम्ही वड्याही ओलांडत नाही, तिकडून तुमचा निर्यात खुला करण्याचा पेपर तुमच्या हातात येईल हा विश्वास मी तुम्हाला देतो. कारण ही पिल्लं काय दुसऱ्या आयऱ्या गायऱ्याची पिल्लं नाही, ही चालता चालता स्वाभिमान विकली जाणारी पिल्लं नाही, हे सन्माननीय नामदार बच्चूभाऊ कडू यांची पिल्लं आहेत, यांच्या विचारांनी जोपासलेली पिल्लं आहे, ही अशी विकली जाणारी पिल्लं नाही. म्हणून याच परिषदेतला हा 4था ठराव, कांद्याची निर्यात बंदी जर करायची असेल तर त्यावेळेस कांद्याचं मूल्य आणि बाजारातलं पडलेलं कांद्याचं मूल्य याच्यातला मधला मिळणारा दाम आमच्या खात्यावर वजा झाल्याशिवाय, आमच्या खात्यावर वर्ग झाल्याशिवाय आम्ही कुठल्याही पद्धतीने निर्यात बंदी होऊ देणार नाही. आणि निर्यात बंदीचं नोटिफिकेशन किमान 15 दिवस आधी कळायला हवं. झालं असं भाऊ, निर्यात बंदीनं किती रुपयाचं नुकसान झालं? तेवढ्या 7 डिसेंबरच्या रात्रीला जेवढाही पोर्टवर माल होता, जेवढाही बंदरावर माल होता भाऊ, त्याचं मूल्य आहे नाशिक जिल्ह्याचं फक्त 800 कोटी रुपये, फक्त नाशिक जिल्ह्याचं आहे. विचार करा किती मोठं नुकसान झालंय एका रात्रीत. जर 800 कोटी रुपयाचं मूल्याचं नुकसान आमच्या शेतकऱ्यांचं होत असेल, ते 800 कोटी रुपये म्हणायला व्यापाऱ्यांचं झालं. चालून बोलून व्यापारी आहेत ते काय सोडून देतील 800 कोटी रुपये? कुठून काढतील ते 800 कोटी रुपये? आणि मग ते काढण्यासाठीचा जो मार्ग तयार झाला तो मार्ग झाला केंद्र शासनाच्या एकंदरीत प्रयत्नांनी. भाऊ, खूप असे गोष्टी आहे. या नाफेडनं उतरलं, नाफेडनं खरेदी केली मागच्या टप्प्यामध्ये 2 लाख